बुलढाणा जिल्ह्याला उन्हाचा तडाखा बसतोय आणि आजचं टेम्परेचर जे बघितलं तर 42 डिग्री सेल्सिअसच्या वरती बुलढाणा जिल्ह्याचं टेम्परेचर झालंय आणि जिल्ह्यातल्या जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचं सुद्धा बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे. आपण बघू शकतो. मी सध्या बुलढाणा तालुक्यातल्या अ, केळवत शिवारामध्ये आहे आणि हा जो पाझर तलाव आहे, अक्षरशः पाझर तलाव हा सुकलेला आहे. एकही थेंब या पाझर तलावामध्ये शिल्लक राहिलेला नाही. परिसरामधले जे काही पाळीव प्राणी असतील ते पाणी पिण्यासाठी या तलावामध्ये येत असतात. मात्र त्या जनावरांना सुद्धा आता पाणी प्यायला मिळत नाही. त्यामुळे त्या जनावरांना सुद्धा भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 51 प्रकल्प आहेत आणि 51 प्रकल्पापैकी 3 मध्यम प्रकल्प आहेत, 3 मोठे प्रकल्प आहेत आणि 41 जे आहेत ते लघु प्रकल्प आहेत. या संपूर्ण 41 प्रकल्पांचा जर का आढावा घेतला तर जवळपास 30% पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर सध्या आता मे महिना सुरू झालेला आहे. अतिशय तापमान जे आहे ते या महिन्यामध्ये वाढणार आहे. बाष्पीभवन पाण्याचं होणार आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ती दिवसेंदिवस आणखी कमी होणार आहे. म्हणजेच भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी पिण्याच्या पाण्याची टंचाई जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती सध्या आहे. जर का अशाच पद्धतीने उन्हाचा पारा वाढत राहिला आणि ऊन तापत राहिलं तर पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि पाणी साठा जो आहे तो प्रकल्पातला तो 30% वरून आणखी कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये पाणी टंचाईचा सामना हा जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागू शकतो. सध्या जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर 17 टँकर्स जे आहेत ते जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा नागरिकांना करतात आणि त्याद्वारेच नागरिकांना पाणी प्यावं लागत आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्याची जी परिस्थिती पाहिली सध्या 30% जलसाठा हा जिल्ह्यातल्या धरणामध्ये आहे आणि भविष्यामध्ये आणखी हा जलसाठा कमी होऊ शकतो आणि पाण्याचं भीषण संकट जिल्ह्यावरती ओढवू शकतं. त्यामुळं पाणीसुद्धा काटकसरीने वापरावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.